नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. हे पहा, आपण इथं गिन्नी गवत लावलेलं होतं. त्याची उगवणही खूप छान अशी झालेली आहे, परंतु त्याच्यामध्ये भरपूर अशी जागा शिल्लक राहिलेली होती. तर त्यामध्ये आपण मूग शिपलेला होता. तर मुगाला देखील फुलं आलेली आहेत. हे पहा, खूपच छान पद्धतीने फुलं आणि शेंगा येत आहेत. आणि असे मुगाला फुलं आणि शेंगा आल्यानंतर आमच्या भागामध्ये त्यालाच मुगाला तौर येणं असं देखील म्हणतात. हे पहा, छान पद्धतीने याची तर शेंगा यायला लागलेल्या आहेत. तसं हे जून महिन्यामध्येच जर सुरुवातीला पेरणीसारखा पाऊस झाला तर जून महिन्यातच मूग हा केला जातो. आणि याला जून महिन्यामध्ये जर लवकर पेरणी केली तर उत्पन्न देखील चांगलं मिळतं. आणि हे अल्पकालीन असं पीक आहे. लवकर पेरणी झाल्यामुळं आणि 2.5 महिन्यामध्येच याची तोडणीला शेंगा येतात. त्यामुळं दुसरं पीक देखील लवकर घेणं सहज शक्य होतं. तसं जर विचार केला तर मूग हे काही नगदी पिकामध्ये याचा समावेश होत नाही. तसं विचार केला तर हे एक अल्पकालीन आणि कमी खर्चातील पीक आहे. परंतु याचा नगदी पिकात समावेश होत नसल्यामुळे शेतकऱ्याचा कल दिवसेंदिवस याकडे कमीच होत चाललेला आहे. पण मात्र जर लवकर पाऊस झाला जूनमध्ये तर मात्र याची हमखासच पेरणी केली जाते. आपला मूग देखील थोडासा दाट झालेला आहे, परंतु याला शेंगा मात्र चांगलेच आलेले आहेत. हे पहा, आणि बऱ्यापैकी उत्पन्न होईल असंच वाटतंय. हे पहा, आणि बऱ्यापैकी आपण शिपलेला होता, त्यामुळे बऱ्यापैकी तो निघेल देखील. तसं हे उत्तम असं पीक आहे. चला तर मंडळी, भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.